वृत्ती सेवेचं पुणे केंद्र. 9:58 झाली. ऐकूया ठळक बातम्या. विविध भारती पुणे ठळक बातम्या. आज सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासात देशात 41,985 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले, तर 482 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे बरे होण्याचं प्रमाण आता 93.81% तर मृत्यूचे प्रमाण 1.45% इतकं झालं आहे. धुळे नंदुरबार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपतर्फे अमरीशभाई पटेल तर काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील रिंगणात आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे थकीत मिळकत कर वसुलीसाठी राबवण्यात आलेल्या महत्वाकांक्षी अभय योजनेच्या काल अखेरच्या दिवसापर्यंत कर वसुलीचं जेमतेम 25%च उद्दिष्ट पूर्ण झालं असून त्याकरता पालिकेला दंडाच्या 175 कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची 551वी जयंती काल साजरी झाली. राज्यात नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये भजन, कीर्तन, कथा, व्याख्यान असे कार्यक्रम झाले. दरम्यान त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काल राज्यातली मंदिरं दीपोत्सवानं उजळून निघाली होती. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या एकनाथी भागवत ग्रंथाला काल 447 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त काल पैठण इथं एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात भागवत या ग्रंथाची पूजा करण्यात आली. 2011 मध्ये रत्नागिरी इथं भरलेल्या 91व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी अकोला भूषण राम जाधव यांचं काल दीर्घ आजारामुळे निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखवली. त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्राचा चालता बोलता विश्वकोश हरवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या बातम्या सकाळी 10:58